नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गुरुवार 26 फेब्रुवारी 2026। शेतकरी मित्रांनो, आजही हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळाली असून आज हळदीला 15,000 रुपयापासून ते 36,000 रुपयापर्यंत महाराष्ट्रात दर मिळत आहे। मग कोणत्या बाजार समितीमध्ये काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पण अजूनही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोजचे व्हिडिओ असेच आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे नांदेड। अवकल्य हळदीला 222 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 12,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,555 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,100 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे मुंबई। लोकल हळदीला अवकल्य आहे 363 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 18,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे हिंगोली। अवकल्य आहे 499 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 13,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,050 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,000 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वसमत। लोकल हळदीला आवक आलेली आहे 443 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 16,400 रुपये मिळालेले आहे। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे सांगली। सांगली या ठिकाणी सर्वात जास्त हळदीला भाव मिळालेला आहे। मित्रांनो, अवकल्य आहे 5,349 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला 13,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 17,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 36,000 रुपयाचा मिळालेला आहे। मित्रांनो, यानंतर बाजार समिती पुन्हा हिंगोली। आवक आलेली आहे 500 क्विंटलची, कमीत कमी दर मिळाला आहे 12,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,500 रुपये। शेतकरी मित्रांनो, असे दररोजचे भाव पाहण्यासाठी पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।